2027 मध्ये नाशिक पुण्यनगरीत होणाऱ्या कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर सक्रिय सहभाग घेणार आहे। महाराष्ट्र चेंबरकडून आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल टिकले, आमदार सीमा हिरे यांना कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा, घाटांचा विकास, रस्ते, रेल्वे सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव बैठकीत देण्यात आला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी भरीव योगदान मिळावे यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर प्रयत्न करणार आहे। तसेच पालकमंत्री, खासदार, जिल्ह्यातील सर्व आमदार, शासकीय अधिकारी यांच्या समवेत समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली। यावेळी व्यापार उद्योग वाढीसाठी आणि कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन तीनही आमदारांनी यावेळी दिले। या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर्सचे शाखा चेअरमन अंजू सिंघल, कांतीलाल चोपडा, शाखा को चेअरमन संजय राठी, कार्यकारिणी सदस्य सोनल दगडे, संदीप सोमवंशी, हेमंत कांकरिया, विकास पगारे, प्रशांत जोशी, स्वप्नील जैन, सचिन शहा, मंदार वाईकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते। बाकी सगळ्या गोष्टी बोलले, परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागली तेव्हा आम्ही मदतच केली। माझ्या मतदारसंघातले बरेच लोक तुमच्यासाठी तिथे आहेत। प्रत्येक जण हा कुटुंबाप्रमाणे माझ्या मागे उभं राहिला। आमचा हेमंत शेठ असतील किंवा आमचे भाऊ असतील, हे सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे मी आमदार आहे आणि ती जाणीव पण मला आहे। आणि जेव्हा जेव्हा भविष्यात आपल्याला काही आमच्या काका शेठ काही काम पडलं तर सांगा, आपण सर्व आमदार आपल्यासाठी नक्कीच एक चांगला स्टँड घेऊ। आपला जितो विषय सांगायचं तर जैन स्थानकाला मला वाटतं सगळ्यात जास्त निधी हा मी दिलाय, कारण आपल्या चांभारली नाशिक किंवा जैन स्थानक असेल किंवा नाशिक रोडचं जैन स्थानक असेल त्या भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न 5 वर्षात केलाय आणि जैन समाज सुद्धा 100% चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी, चितोडचे सर्व पदाधिकारी, सोनलताई दगडे आणि आता ज्यांचा आमचा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार राहुल टिकले आणि आमदार सीमाताई हिरे आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मतं दिली म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत। त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत। तुम्ही जर बघितलं असेल की राहुल भाऊंची 2nd टर्म आहे, माझी आणि सीमाताईंची आता 3री टर्म आहे। पण तू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितूने आम्हाला हात दिली असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो। आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर जी महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था आहे, या शिखर संस्थेकडनं आज नाशिक शहरातील नवनिर्वाचित तिन्ही आमदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र चेंबर हे कायम उद्योग क्षेत्रासाठी व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी नवीन काय करता येईल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल याच्यासाठी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, याच्या मागे पाठपुरावा करत असते। आणि हा पाठपुरावा करत असताना स्थानिक आमदार हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात। त्यांचं सहकार्य चेंबरच्या तर्फे किंवा चेंबरच्या माध्यमातून व्यापार उद्योजकांना राहावं या सत्कारामागचा उद्देश होता। चेंबर ही संस्था ही पक्षविरहित असली तरीही जे राज्यकर्ते असतात त्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलेही प्रश्न व्यापाऱ्यांच्या उद्योगांचे मार्गी लागू शकत नाही, याची पूर्ण जाणीव चेंबरच्या सदस्यांना आहे। आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले उद्योग यावे, व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं निकारण व्हावं याचा प्रयत्न चेंबरच्या माध्यमातून करणार आहोत। नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2027 मध्ये येऊ घातलेला जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरासाठी जास्तीत जास्त निधी हा केंद्र शासनाकडनं ज्या पद्धतीने सध्या प्रयागराजला पुढच्या फेब्रुवारीमध्ये येऊ घातलेला जो काही सिंहस्थ आहे तिथे 2200 कोटी रुपये रेल्वेने नुसते खर्च केलेले आहेत। 3200 करोड रुपये हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत दिलेले आहेत। साधारणतः 5200 कोटीच्या आसपास निधी हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत प्रयागराजमध्ये होणार आहे। तर मला वाटतं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोघांचं महत्त्व लक्षात घेता नाशिक शहराला 6500 कोटीहून अधिक महत्त्वाची रक्कम ही सिंहस्थ निधी मिळावी ही अपेक्षा या चेंबरच्या माध्यमातून आमदारांकडनं आणि खासदारांमार्फत आम्ही स्टार न्यूज ब्युरो नाशिक।